नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष 2020-21साठी कमी केलेला अभ्यासक्रम आपण आता पाहणार आहोत. इयत्ता 9वी गणित भाग 1. तरी आता व्हिडिओ सुरू करत असताना सर्वांनी पट्टी, पेन्सिल आणि पाठ्यपुस्तक आपल्या समोर ठेवायचं आहे आणि जो वगळण्यात आलेला तपशील आहे त्या ठिकाणी स्वयंअध्ययन असा उल्लेख त्या ठिकाणी करायचा आहे. तर आपण सुरुवात करूया. प्रकरण क्रमांक 1 संच. यातील घटक आहे समान संच. पृष्ठ क्रमांक 6 यावरती उदाहरण 3 व 4 वरून ओळ 18 ते 20. त्यानंतर पृष्ठ क्रमांक 7 पान नंबर 7 वरती बघा, सराव संच 1.2 मधील उदाहरण क्रमांक 4 मधील उपप्रश्न आहे 3, 4, 5, 6 आणि 7. त्यानंतर पुढील घटक आहे उपसंच. पृष्ठ क्रमांक 8 कृतीची चौकट मजकुरासह. याच पानावर पेज नंबर 8 सोडवलेले उदाहरण क्रमांक 2 व 3 ओळ क्रमांक 10 ते 16. पेज नंबर 9 कृतीची चौकट मजकुरासह ओळ क्रमांक 1 ते 8. त्याचबरोबर चला चर्चा करूया ओळ क्रमांक 9 ते 15. पेज नंबर 11 वर यायचं. 11 वरील सराव संच 1.3 मधील उदाहरण 6 व 7. त्यानंतर पुढचा घटक आहे विभिन्न संच. पेज नंबर 12 कृती 1 चौकट मजकुरासह खालून ओळ 1 व 2. पेज नंबर 13 कृती 2 दुसरी कृती आहे चौकट मजकुरासह वरून ओळ 1 ते 6. त्यानंतर आहे संचावर आधारित शाब्दिक उदाहरणे. पेज नंबर आहे 15 सोडवलेल्या उदाहरणातील रीत दुसरी खालून ओळ आहे 1 ते 8. पेज नंबर 16 सराव संच 1.4 मधील उदाहरण 3 व 4. त्यानंतर संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 मधील पेज नंबर 17 वर यायचं. उदाहरण 6 पेज नंबर 18 उदाहरण 7 मधील तिसरा उपप्रश्न. पेज नंबर 18 उदाहरण 9 आणि 10 कृती 1 व 2 चौकट मजकुरासह. त्यानंतर आहे प्रकरण क्रमांक 2 पेज नंबर 21 वर यायचं. परिमेय संख्यांचे गुणधर्म. सराव संच 2.1 उदाहरण 1 मधील उपप्रश्न आहे 4था आणि 5वा. त्याच पानावरती तोच सराव संच आहे. उदाहरण क्रमांक 2 मधील उपप्रश्न आहे 4था आणि 5वा. त्याच सराव संचातील उदाहरण 3 मधील 4था आणि 5वा. यापुढे पेज नंबर 23 संख्या पाय कृती 1 चौकट मजकुरासह. पेज नंबर 34 कृती 1 व 2 चौकट मजकुरासह. त्यानंतर आहे संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 पेज नंबर 35. संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधील उदाहरण क्रमांक 7 या 7व्या उदाहरणातील उपप्रश्न आहे 4था आणि 5वा. याच प्रश्नसंग्रहामधील उदाहरण 8व्या उदाहरणातील 4था प्रश्न उपप्रश्न आणि 5वा. यापुढे प्रकरण क्रमांक 3 बहुपदी. या प्रकरणामध्ये भागाकाराची रेषीय पद्धती. पेज नंबर 42 रीत दुसरी खालून ओळ 1 ते 10. पेज नंबर 43 वर सराव संच 3.2 उदाहरण क्रमांक 6. त्यानंतर पेज नंबर 44 कृती चौकट मजकुरासह वरून ओळ 1 ते 16. यानंतर पेज नंबर 45 वर यायचं.
संश्लेषक भागाकार पद्धती, पेज नंबर 45, खालून ओळ 1 ते 8. पेज नंबर 46 वर रेषीय पद्धत सोडवलेले उदाहरण क्रमांक 2. त्यानंतर पेज नंबर 46 वरतीच आहे उदाहरण क्रमांक 1 मधील प्रश्नात. आता हे जे उदाहरण आहे सराव संच 3.3 मधला जो प्रश्न आहे, या प्रश्नामध्ये आपल्याला उदाहरण भागाकार संश्लेषक पद्धतीने आणि रेषीय पद्धतीने करा अशा प्रमाणे प्रश्न विचारलेला आहे. तर त्यातलं आणि रेषीय पद्धतीने करा हा भाग आपल्याला वगळायचा आहे. हे काढा. सराव संच 3.3 मधील उदाहरण 1. सराव संच 3.3 मधील उदाहरण म्हणजे प्रश्न पहिल्यातला 5वा आणि 6वा x चा 4था घातांक अशा पद्धतीचा प्रश्न आहे. प्रश्न 5वा आणि प्रश्न 6वा आहे y चा घन आणि याच्या पुढे आहेत. तर हे दोन प्रश्न स्वयं अध्ययनासाठी आहेत. याच्या पुढे पेज नंबर 52 अवयव सिद्धांत, कृती चौकट मजकुरासह, खालून ओळ क्रमांक 1 ते 15. पेज नंबर 53 सराव संच 3.5 मधील उदाहरणे आहेत 10, 11, 12 आणि 13. त्यानंतर पेज नंबर 55 सराव संच 3.6 मधील उदाहरण क्रमांक 2. या उदाहरण 2 मधील 5वा, 6वा आणि 7वा उपप्रश्न हा स्वयं अध्ययनासाठी आहे. पेज नंबर 56 वरती यायचं. पेज नंबर 56 वरती संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 मधील संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 मधील उदाहरण 11, 12, 13, 14 आणि 15 ही उदाहरणं स्वयं अध्ययनासाठी आहेत. पुढे आहे प्रकरण क्रमांक 4 गुणोत्तर व प्रमाण. यामध्ये पेज नंबर 61 गुणोत्तराचे गुणधर्म. यामध्ये सोडवलेले उदाहरण क्रमांक 5 स्वयं अध्ययनासाठी आहे. याच 61 पान नंबरवरती 4.1 मधील उदाहरण 5 आणि 6, उदाहरण 7वा आणि 8वा. यामध्ये हे जे 5वा आणि 6वा उदाहरण आहे हे प्रश्न दुसऱ्यातील आहे. प्रश्न दुसरा आहे खालील राशीपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा. यातला 5वा आणि 6वा उपप्रश्न हा स्वयं अध्ययनासाठी आहे. तर उदाहरण यातलं उदाहरण जे आहे ते 7वा आणि 8वं. 7वा आणि 8वा आहे वत्सला व सारा, हे 7वं उदाहरण आहे. आणि 8वा आहे रेहाना व तिची आई, हे 8वं उदाहरण आहे. त्यानंतर पेज नंबर 64 वरती या. पेज नंबर 64 वरती सराव संच 4.2 दोन्ही प्रश्न तेच आहेत. 4.2 मधील वरचा आहे तो 4था प्रश्न आहे. 4थ्या प्रश्नातील 3, 4 आणि 5. तर ही 3, 4, 5 आणि 3, 4, 5 ही काय आहेत, तर ही शाब्दिक उदाहरण आहेत. पेज नंबर 64 वर 3, 4, 5 मध्ये काय आहे, तिसरं उदाहरण आहे एका आयताच्या लांबीवर रुंदीचे गुणोत्तर. 4था आहे 2 संख्यांचे गुणोत्तर 31 गुणोत्तर 23. 5वा आहे 2 संख्यांचा गुणाकार. आणि त्याच्यानंतर याच सराव संच 4.2 मधील उदाहरण क्रमांक 5, 6 आणि 7 हे उदाहरण स्वयं अध्ययनासाठी आहेत. त्यानंतर समान गुणोत्तरावरील क्रिया पेज नंबर 70 कृती चौकटी मजकुरासह वरून ओळ क्रमांक 1 ते 5. त्यानंतर पेज नंबर 70 कृती चौकटी मजकुरासह वरून ओळ क्रमांक 16 ते 19. पेज नंबर 74 सराव संच 4.4 मधील उदाहरण क्रमांक 3. या तिसऱ्या उदाहरणातील उपप्रश्न आहेत 3, 4 आणि 5. त्यानंतर पेज नंबर 76 के रीत. पेज नंबर 76 वर सोडवलेले उदाहरण 3 व 4. पेज नंबर 77 सराव संच 4.5 उदाहरण 5, 6. पेज नंबर 77 कृती चौकट मजकुरासह. पेज नंबर 78, 79 संकीर्ण प्रश्नसंग्रह 4 उदाहरण 9, 11, 12, 13. तर ही उदाहरणं काय आहेत 9, 10, 9, 11, 12 आणि 13. परत बघा संकीर्ण प्रश्नसंग्रह 4 उदाहरण 9, 11, 12 आणि 13. यानंतर उदाहरण क्रमांक 5 2 चलातील रेषीय समीकरणे.
या दोन चलातील रेषीय समीकरणेमध्ये मुद्दा आहे, घटक आहे, एका चलाची किंमत दुसऱ्या चलाच्या रूपात ठेवून चलाचा लोप करणे. पेज नंबर 85. या पेज नंबर 85 वरती हे जे संपूर्ण पान आहे, हे संपूर्ण पान जे आहे हे स्वयंअध्ययनासाठी आहे. त्यानंतर पेज नंबर 91. पेज नंबर 91 वरती शाब्दिक उदाहरणे, सराव संच 5.2, उदाहरण 7, 8, 9 आणि 10. त्यानंतर यामध्येच संकीर्ण प्रश्नसंग्रह 5, याच पेज नंबर 91 वर आहे. संकीर्ण प्रश्नसंग्रह 5, उदाहरण दुसऱ्यातला 5वा आणि 6वा उपप्रश्न. त्यानंतर पेज नंबर 92 वरती यायचं. पेज नंबर 92 वरती उदाहरण 5, 6, 7, 8, 9 आणि 10. त्यानंतर पेज नंबर 98 उपक्रम वरून ओळ क्रमांक 1 ते 5. पेज नंबर 98 कृती 2 चौकट मजकुरासह वरून ओळ 6 ते 21. त्यानंतर पुढचा भाग आहे या अर्थनियोजन प्रकरणातील आयकर वितरण सारणी क्रमांक 3. हा भाग स्वयंअध्ययनासाठी आहे. पेज नंबर 103 आयकर वितरण सारणी क्रमांक 3. पेज नंबर 103 वरती उपक्रमची चौकट. त्यानंतर पेज नंबर 106 सराव संच 6.2, उदाहरण 1 मधील 5वा उपप्रश्न. त्यानंतर संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 पेज नंबर 107 वरती संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 मधील 5, 6, 7, 8 हा भाग स्वयं. त्यानंतर पेज नंबर 107 वरती ICT टूल्स और लिंक्स ची चौकट एक आहे खाली तळात शेवटी, तर ती सुद्धा स्वयंअध्ययनासाठी आहे. प्रकरण क्रमांक 7. या 7वं प्रकरण आहे शतमान स्तंभालेख. पेज नंबर 111 कृती चौकट मजकुरासह. पेज नंबर 112 विचार करूया ओळ क्रमांक 1 ते 6. पेज नंबर 112 चला चर्चा करूया ओळ क्रमांक 7 ते 14. पुढे आहे वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी. पेज नंबर 118 सराव संच 7.3 मधील उदाहरण 6. पेज नंबर 119 उदाहरण 9 आणि 10. पेज नंबर 122 सराव संच 7.4 मधील उदाहरण क्रमांक 4. पेज नंबर 125 सराव संच 7.5 मधील उदाहरण 7, 8, 9, 10, 11, 12, 13. संकीर्ण प्रश्नसंग्रह 7. या संकीर्ण प्रश्नसंग्रह 7 मध्ये पेज नंबर 128 वरती संकीर्ण प्रश्नसंग्रह 7 उदाहरण 7वा आणि 8वं. पेज नंबर 128 गणिती गंमत चौकट मजकुरासह. यानंतर आपण बघूया इयत्ता 9वी या वर्गातील विषय गणित भाग 2 यातील वगळण्यात आलेला आशय तपशील. तर सर्वप्रथम इयत्ता 9वीतील गणित भाग 2 यातील प्रकरण क्रमांक 1 भूमितीतील मूलभूत संबोध. यामध्ये सर्वप्रथम पेज नंबर 5 पृष्ठ क्रमांक 5 वगळण्यात आलेला तपशील अशाप्रमाणे आहे. सराव संच 1.1 उदाहरण 1 या पहिल्या उदाहरणातील उपप्रश्न आहेत 6, 7 आणि 8. सराव संच 1.1 मधील उदाहरण 2 उपप्रश्न आहेत 5 आणि 6. सराव संच 1.1 मधील उदाहरण 3 तिसऱ्या उदाहरणातील उपप्रश्न आहेत 4, 5 आणि 6. याच पेज नंबर 5 वर सराव संच 1.1 उदाहरण 5. पेज नंबर 8 वरती सराव संच 1.2 उदाहरण 6 या 6व्या उदाहरणातील उपप्रश्न आहे 3. यानंतर पेज नंबर 11 संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 उदाहरण 2 दुसऱ्या उदाहरणातील उपप्रश्न आहेत 3 आणि 4. पेज नंबर 11 संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 उदाहरण तिसऱ्यातील उपप्रश्न आहे 5वा आणि 6वा. पेज नंबर 12 संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 उदाहरण 6. पेज नंबर 12 संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 उदाहरण क्रमांक 10. त्यानंतर पुढील प्रकरण आहे प्रकरण क्रमांक 2 समांतर रेषा. या समांतर रेषा प्रकरणामध्ये पेज नंबर 17 वरती यायचं. या पेज नंबर 17 वर
सराव संच 2.1 उदाहरण तिसरे. पेज नंबर 18 सराव संच 2.1 उदाहरण पाचवे. पेज नंबर 21 उपप्रमेय 1 आणि 2 वरून ओळ क्रमांक 1 ते 10. त्यानंतर प्रकरण तिसरे त्रिकोण पेज नंबर 25 विचार करूया. हा भाग स्वयं अध्ययनासाठी आणि अधिक माहितीसाठी आहे. पेज नंबर 26 सोडविलेले उदाहरण क्रमांक 3 संपूर्ण पृष्ठ. पेज नंबर 27 सोडवलेले उदाहरण क्रमांक 4. तर हे जे पेज नंबर 27 वर सोडविलेले उदाहरण आहे, हे सोडविलेले उदाहरण क्रमांक 4 संपूर्ण आहे. हे आकृती 3.7 मध्ये त्रिकोण एबीसीच्या कोन बी व कोन सी चे दुभाजक अशाप्रमाणे हे उदाहरण आहे. याच्यामध्ये सिद्धता दिलेले. तर हे संपूर्ण उदाहरण स्वयं अध्ययनासाठी आहे. पेज नंबर 28 सराव संच 3.1 उदाहरण क्रमांक 9. पेज नंबर 33 समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयाचा व्यत्यास पक्ष साध्य आणि सिद्धता. पेज नंबर 34 उपप्रमेय वरून ओळ क्रमांक 1 ते 4. पेज नंबर 34 वरती विचार करूया ओळ क्रमांक 5 ते 7. पेज नंबर 48 जरा आठवूया उपक्रम संपूर्ण पृष्ठ. पुढील प्रकरण आहे त्रिकोण रचना. या त्रिकोण रचनामध्ये पेज नंबर 53 वर सराव संच 4.1 उदाहरण क्रमांक 4. पेज नंबर 56 संकीर्ण प्रश्नसंग्रह 4 उदाहरण क्रमांक 3. त्यानंतर प्रकरण क्रमांक 5 चौकोन पेज नंबर 59 कृती 1 वरून ओळ क्रमांक 1 ओळ क्रमांक आहे 3 व 4. पेज नंबर 62 सराव संच 5.1 उदाहरण 7. पेज नंबर 67 सराव संच 5.2 उदाहरण 3 आणि 5. पेज नंबर 68 पुढील प्रमेयाच्या सिद्धता तुम्ही लिहा. वरून ओळ क्रमांक आहे 21 ते तर वरून ओळ क्रमांक 21 ते 24. या सिद्धता काय आहेत तर डॉट आहेत 3 या ठिकाणी. पहिल्या डॉटच्या ठिकाणी लिहिले चौरसाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. दुसरा डॉट आहे तिथं समभुज चौकोनाचे कर्ण त्यांचे कोन दुभागतात, त्यांचे सम्मुख कोन दुभागतात. तिसरा डॉट आहे चौरसाचे कर्ण त्यांचे सम्मुख कोन दुभागतात. तर हे जे आहे हे स्वयं अध्ययनासाठी आहे. त्यानंतर पेज नंबर 68 नंतर पेज नंबर 75 कृती व अधिक माहितीसाठी. तर हा कृती आणि अधिक माहितीसाठी हा भाग आहे, हा स्वयं अध्ययनासाठी आहे. यानंतर प्रकरण क्रमांक 6 वर्तुळ यावरती पृष्ठ क्रमांक 79 सराव संच 6.1 उदाहरण 6. पेज नंबर 79 नंतर 81 प्रमेय एकाच वर्तुळातील. पेज नंबर 81 वरती प्रमेय आहे एकाच वर्तुळातील केंद्रापासून समान अंतरावर असणाऱ्या जीवा एकरूप असतात. तर अशा प्रकारचं प्रमेय आहे. हे प्रमेय स्वयं अध्ययनासाठी आहे. जाणून घ्या पर्यंत ओळ क्रमांक 1 ते 19. त्यानंतर पेज नंबर 82 सराव संच 6.2 मधील उदाहरण 3. पेज नंबर 87 संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 उदाहरण क्रमांक 2. त्यानंतर प्रकरण क्रमांक 7 निर्देशक भूमिती पेज नंबर 92 94 आणि 95. यामध्ये कृती पेज नंबर 92 वरती कृती आहे वरून ओळ क्रमांक 3 ते 13. पेज नंबर 94 चला चर्चा करूया वरून ओळ 18 ते 21. पेज नंबर 95 चला चर्चा करूया खालून ओळ 5 ते 8. त्यानंतर पुढील प्रकरण क्रमांक 8 आहे. प्रकरण क्रमांक 8 त्रिकोणमिती पेज नंबर 106 अधिक माहितीसाठीची चौकट. ही जी आहे ही स्वयं अध्ययनासाठी आहे आणि अधिक माहितीसाठी आहे. पेज नंबर 112 सराव संच 8.2 उदाहरण क्रमांक 1 सारणीमधील स्तंभ क्रमांक 5 8 9 आणि 10. प्रकरण क्रमांक 9 पृष्ठफळ व घनफळ पेज नंबर 119 सराव संच 9.2 मधील उदाहरण 7 8 आणि 9. पेज नंबर 120 मधील कृतीची चौकट ही स्वयं अध्ययनासाठी आहे, अधिक माहितीसाठी आहे.
पेज नंबर 123 संकीर्ण प्रश्नसंग्रह 9 उदाहरण क्रमांक 8 आणि 9. तर हा जो भाग आहे हा 25% अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आशय तपशील आहे. हा स्वयंअध्ययनासाठी आहे, तरी सर्व विद्यार्थ्यांनी ही उदाहरणं स्वतः सोडवायची आहेत. जर याच्यामध्ये काही अडचणी आल्या तर आपापल्या संबंधित विषय शिक्षक जे आहेत गणित भाग 1 आणि गणित भाग 2 यांचा आधार घ्या, त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्या आणि ही उदाहरणे सोडवा. सर्वांना